नमस्कार. कल्पनाच किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आज मी तुमच्याबरोबर मुंबईची फेमस पावभाजी ही रेसिपी शेअर करणार आहे. त्यासाठी ऑफकोर्स पाव मी बाहेरून आणले त्यावेळी. बटाटा, कांदा, मस्का, वटाणा, लिंबू, आलं लसूण, कोथिंबीर भरपूर घेतले, मग कॅप्सिकम, टोमॅटो आणि मीठ ऑफकोर्स. इथे मी कुकरमध्ये करणार आहे आज. तर आपण ते भाजी दाखवतात बाहेर तसं नाही रस्त्यावरचं, हे आपण घरी करणार आहोत. ते एकदम सोपी आणि पटकन होणारी ही भाजी होईल, रेसिपी आहे. तर इथे मी सगळी तयारी करून ठेवलेली तुम्ही पाहू शकता. कुकरमध्ये मी मस्का घेतला आहे आणि त्याच्यावर थोडंसं मी तेल घेणार आहे कांदा परतवायच्या आधी. हे काय इथे मी कांदा घेतला, हे तेल वापरलं मी थोडं आणि आता कांदा चांगला मी परतून घेतला त्याच्यामध्ये. ठीक आहे. आता आपल्या सगळ्या भाज्या घालायच्या. कांदा काही लाल वगैरे करायचा नाही, नुसतं परतून घ्यायचं ते मस्का आणखी तेलामध्ये. आता इथे कॅप्सिकम घातलं आहे, बटाटा घातला आहे. भाजी घालण्याची ऑर्डर वगैरे काही तुम्हाला पाहिजे ती भाजी पहिला नंतर घालू शकतात हां, कारण हे सगळं कुकरमध्ये शिजणार आहे. नंतर आता वटाणा घातला आहे. आता मी इथे आलं लसणाची पेस्ट घातली आहे. नंतर आपलं हळद, मिरचीची बुकी आणि पावभाजीचा मसाला. आता पावभाजी मसाले भरपूर ब्रँड्स येतात आणि सगळे चांगले आहेत. तर तुम्हाला जे कन्व्हिनियंट वाटते आणि मिळत असेल तुमच्या घराजवळ तो वापरा. इथे मीठ घातलं आहे आणि पाणी तुम्ही अर्धा कप भाजलं पाणी. आणि इथे मी थोडीशी आता कसुरी मेथी माझ्याकडे होती ती घातली, त्याने टेस्ट बदलते भाजीची. आणि कुकरला 3 शिट्ट्या मी लावून कुकर प्रेशर झाल्यावर बंद केलं. आता बघा थंड झाला कुकर मी उघडले, पाहू शकतात पाणी येतं. अरे बाबा हे काय पाणी? नाही नाही, हे तुमचं आता मॅश केलं ना तुम्ही बटाटे आणि सगळ्या भाज्या, तर सगळं ते पाणी ओढून घेणार आहे आणि तुम्हाला बाहेर अशी मिळते तशीच तुम्हाला पावभाजी बघायला मिळेल. म्हणजे कोणाला कळणार पण नाही की तुम्ही कुकरमध्ये केले आहे. हां, असं तव्यावर केल्यासारखी छान होते ती भाजी. तर पाहू शकता आता माझी पावभाजी मी नीट त्या मॅशर मिळतं आपल्याला असं, किंवा तुमच्याकडे पळीने कशाने तरी. इथे मी पावासाठी मी मस्का, कोथिंबीर, हळद, मिरची घेतले आणि ते पाव त्याच्यामध्ये तळते मी. हं? तुम्हाला माहीत आहे थोडीशी भाजी घेऊन त्याच्यात पण तुम्ही काही जण तळतात किंवा प्लेन पण तुम्ही तळू शकतात. तर इकडे मी सर्व करताना पावभाजीमध्ये जरासा मस्का, नंतर कांदा, कोथिंबीर, लिंबू आणि बघा पाव कसा छान मी तळून घेतले. तर आजची रेसिपी आवडली असेल लाईक, शेअर आणि सबस्क्राईबचं बटन प्रेस करायला विसरू नका. पावसाळ्यात पावभाजी खायला खूप मजा येईल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल